नमस्कार मंडळी, जय शिवराय. ट्रॅव्हल विथ अक्षयमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आज आहे 9 जुलै आणि आज मी निघालो आहे ड्युटीवरती. तर मला बुकिंग आलेली आहे कामोठेवरून भांडूपची. तर चला जाऊया, करूया पिकअप, बघूया काय होतंय पुढे. तर मंडळी गेलो मी कस्टमरच्या लोकेशनवर, घेतला OTP आणि केला पिकअप. तर जाऊया आता भांडूपला. तर आता मी आलेलो आहे नेरूळजवळ DY पाटील स्टेडियमच्या इथे. 16 मिनटाचं लाल ट्रॅफिक दाखवते. बहुतेक काहीतरी ॲक्सिडेंट वगैरे झाला असेल पुढे, कारण एवढ्या सकाळी इतकं ट्रॅफिक या नेरूळमध्ये तर भेटत नाही. तर बघूया आता काय होतं आहे. टाईम पण खूप दाखवतो आहे. तर मंडळी आता आलेलो आहे वाशीच्या ब्रिजवरती, वाशीच्या खाडीवरती. इथे सुद्धा 22 मिनटाचं लाल ट्रॅफिक दाखवतं आहे. आज काय खरं नाही. आणि इथून सुद्धा अजून भांडूपला जायला मला 1 तास दाखवत आहे. तर बघूया आता काय होतं आहे. तर मंडळी मानखुर्दच्या ब्रिजच्या इथे आल्यावरती कस्टमरला कोणाचा तरी कॉल येतो, बोलतो भांडूपची मीटिंग कॅन्सल झाली आहे. मग कस्टमर तिथेच उतरतो मानखुर्द स्टेशनला आणि त्याच्या दुसऱ्या ऑफिसला निघून जातो. तर मला मानखुर्दमध्येच ट्रिप एंड करावी लागली. कॅश कलेक्ट करतो आणि जातो मी आता दुसऱ्या बुकिंगच्या शोधामध्ये. 780 रुपयाची बुकिंग होती. 553 रुपये भेटतात फक्त. सकाळी सकाळी मूड खराब होतो मंडळी. इथेच मी ड्रॉप केलेलं आहे मानखुर्द स्टेशनच्या इथे. आणि आता जाऊया पुढे देवनारच्या इथे. बघूया चांगली बुकिंग वगैरे भेटत असेल तर घेऊया आणि करूया पिकअप. तर मंडळी बुकिंग तर नाही भेटली, पण चांगला नाश्तावाला भेटला. मराठी पोरगा होता. सकाळ सकाळी मस्त उपमा आणि शिरा खाल्ला. त्याच्यानंतर मला बुकिंग लागली ठाण्याची. मग मी घेतला OTP, केला पिकअप. आता निघत आहे मी ठाण्याकडे जाण्यासाठी. तर बघूया आता पुढे काय होतं आहे. तर मंडळी आता मी पोचलेलो आहे विक्रोळीला. मस्त बिल्डिंग आहेत आणि मस्त ट्रॅफिकसुद्धा भेटलेलं आहे. आता अपोजिट डायरेक्शनने चाललो आहे तरीसुद्धा ट्रॅफिक काय आहे मला समजतच नाही आहे. मग मी पोचलो ठाण्याला. कॅश कलेक्ट केली 450 रुपये आणि थोड्या वेळानंतर तिथूनच बुकिंग लागली ठाण्यावरून गोरेगाव ईस्टची. तर मग मी जातो कस्टमरच्या लोकेशनवर, घेतो OTP, करतो पिकअप आणि निघतो मी गोरेगावकडे जाण्यासाठी. तर मी आता लागलेलो आहे घोडबंदर रोडवरती. इथे सुद्धा खूप ट्रॅफिक आहे. बापरे, आज पूर्ण दिवस माझा ट्रॅफिकमध्ये जातो आहे की काय. मंडळी मीरा रोडच्या जरासं पुढे आलेलो आहे बोरिवलीच्या इकडे आणि इथे सुद्धा खूप भयानक ट्रॅफिक आहे. आज खरंच सांगतो गाडी चालवायला खूप वैताग येत आहे. पाऊस अजिबात नाही आहे. थोडा ऊन येतो आहे, पण ट्रॅफिक का आहे बिना पावसाचं तेच समजायला पर्याय नाही आहे. तर मंडळी पोहोचलो गोरेगावला. ट्रिप केली एंड, घेतले 455 रुपये आणि बघूया आता मंडळी. तिथूनच लगेच मला बुकिंग भेटलेली आहे दादरची. तर मी गेलो कस्टमरच्या लोकेशनवर, घेतला OTP आणि निघालो आहे आता मी दादरकडे जाण्यासाठी. 1.5 तासामध्ये मी पोहोचतो दादरला. कॅश कलेक्ट करतो 550 रुपये. मग मी जातो सिद्धिविनायकच्या CNG पंपवरती. हा आहे सिद्धिविनायक, गणपती बाप्पा मोरया. आणि आता CNG भरलेला आहे. मला लागलेले आहे तिथूनच नवी मुंबई एअरपोर्टची बुकिंग. गेलो कस्टमरच्या लोकेशनवर, घेतला OTP आणि मी वडाळ्याच्या इथून आलो फ्रीवेवरती. फ्रीवेवरून अटल सेतूने मी जात आहे आता. बघूया काय होतं आहे फटाफट. तर मंडळी आता पोचलेलो आहे मी नवी मुंबई एअरपोर्टच्या एंट्री करतो आहे. तर वातावरण मस्त दिसतं आहे. आजूबाजूला सगळा हिरवा निसर्ग आहे आणि मध्ये एअरपोर्ट आहे. खूप सुंदर एअरपोर्टचा रस्ता आहे हा. तर मंडळी पोचलेलो आहे. ट्रिप केली एंड आणि कॅश कलेक्ट केली 750 रुपये. पण कस्टमरने मला 50 रुपये टिपसुद्धा दिलेलं असते. टोटल मी 800 रुपये कलेक्ट करतो आणि आता मी ड्रॉप केलेलं आहे. जाऊया एअरपोर्टच्या बाहेर. आता डायरेक्ट जाऊया सीवूड्सच्या इकडे, नाहीतर बेलापूरच्या इकडे. बघूया कुठून चांगली बुकिंग भेटते. लवकरात लवकर बुकिंग पूर्ण करून टार्गेट पूर्ण करायचं आहे. तर मंडळी बुकिंग तर काही भेटला नाही. वडापाववाल्या मावशी भेटल्या. मग गरम गरम 2 वडापाव खाल्ले आणि आता बघूया कुठली बुकिंग भेटते. तर मंडळी आता मला बुकिंग भेटलेली आहे सीवूड्सवरून ऐरोलीची. तर गेलो कस्टमरच्या लोकेशनवर, घेतला OTP, केला पिकअप आणि निघालो आहे मी आता ऐरोलीकडे जाण्यासाठी. तर आता मंडळी मी पोचलेलो आहे तुर्भ्याला. आता इथे सुद्धा ट्रॅफिक आहे. 6 वाजलेले आहेत आणि ट्रॅफिक आहे. आणि आता पोचलेलो आहे मी ऐरोलीला. ट्रिप एंड केली, घेतले 325 रुपये आणि आता बघूया काय कुठली बुकिंग भेटते. तर मंडळी मी आता पोचलेलो आहे माइंडस्पेसच्या इथे ऐरोली वेस्टला आणि इथून एक बुकिंग लागलेलं आहे डायरेक्ट माझ्या घराच्या इथली, कामोठ्याच्या इथली, आणि बरोबर 499 रुपये दाखवत आहेत. तर करूया मॅडमला पिकअप आणि जाऊया. तर मंडळी ह्या कस्टमरला यायला 15 मिनटं लागणार होते. मी बोललो पिन नाही टाकणार, तर त्यांनी 5-6 वेळा ट्रिप कॅन्सल केली, परत बुकिंग केली. ती नेहमी बुकिंग मलाच आली, पण प्रत्येक वेळेस त्यांनी माझी ट्रिप कॅन्सल केली. त्यांना यायला वेळ होता तरीसुद्धा
बुकिंग करत होते, काय माहिती कोण होतं. तर शेवटी मला अर्धा तासानंतर बुकिंग लागते कामोठेची त्याच लोकेशनवरून. तर मी घेतो कस्टमरला पिकअप, घेतो OTP आणि निघतो मी आता कामोठेकडे जाण्यासाठी. मंडळी 1.5 तासानंतर मी पोहोचतो कामोठ्याला. ट्रिप एंड करतो. ऑनलाईन पेमेंट असल्यामुळे इथे काही मी कॅश वगैरे कलेक्ट करत नाही आहे. तर मंडळी आता मी जात आहे घरी. आता CNG भरायलासुद्धा जात नाही आहे. कारण खूप कंटाळा आला आहे दिवसभर ट्रॅफिकमध्ये गाडी चालवून आणि थोडासा CNG आहे. उद्या इव्हेंट आहे, तर सकाळी आपल्याला अंधेरीला जायचं आहे, तर तेवढ्यामध्ये जाईन मी. तर मंडळी आजची अर्निंग आहे. पहिली बुकिंग कामोठ्यावरून भांडूपची, पण कस्टमर उतरले मानखुर्दला, भेटले मला ₹550 आणि तिथून मला लागलेली बुकिंग ठाण्याची, मग त्याचे भेटले ₹445. त्याच्यानंतर मला भेटलेली गोरेगावची बुकिंग, त्याचे भेटले ₹475. मग गोरेगाववरून दादरचे भेटले ₹415 आणि दादरवरून नवी मुंबई एअरपोर्टचे भेटले ₹475. त्याच्यानंतर मला नेरूळवरून ऐरोली भेटले ₹386 आणि ऐरोलीवरून कामोठ्याचे भेटले ₹529 आणि मी दादरमध्ये एकदा CNG भरला होता ₹600चा. तर मंडळी आता मी आलेलो आहे माझ्या घराच्या जवळ. उद्या आमचा इव्हेंट आहे, सकाळीच पिकअप आहे नेरूळवरून. तर भेटूया मंडळी, उद्या इव्हेंट आहे, सगळे मित्र परत एकदा भेटणार. तर मंडळी बघूया आता काय होतंय उद्याच्या दिवशी. उद्याचा दिवस चांगला जाऊ दे. तर मंडळी आलेलो आहे मी घरी. आता चला गाडी पार्क करतो आणि जातो घरी. चला भेटूया उद्या.